नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण बोर्डवर हेडिंग दिल्याप्रमाणे स्प्रिंग मास ऑसिलेटर शिकणार आहे. हा ऑसिलेशन मधला टॉपिक आहे. ऑसिलेशन म्हणजे काय? तर एखादा पार्टिकल आहे तो त्याच्या मेन पोझिशन पासून टू आणि फ्रो म्हणजेच पुढं आणि मागं मोशन करत असेल इक्वल इंटरवल टाइम मध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो? ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन. त्याचंच हे एक एक्झाम्पल आहे स्प्रिंग मास ऑसिलेटर. याच्यामध्ये आपण काय करतो, एक रिजिड सपोर्ट घेतो आणि त्या रिजिड सपोर्टला आपण काय करतो, त्या रिजिड सपोर्टला आपण एक स्प्रिंगचं टोक हे अटॅच करतो. आणि हे जे स्प्रिंगचं टोक अटॅच केलेलं आहे ते एक टोक अटॅच केल्यानंतर त्या दुसऱ्या एंडला आपण काय अटॅच करतोय? मास अटॅच करतोय. म्हणजेच आपण ह्याला नाव काय दिलं? एम नाव दिलं, मास. आणि ही जी आहे ती आपली स्प्रिंग. आणि या स्प्रिंगचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे आपण तो काय मानूया की हा जो ब्लॉक आहे या स्प्रिंगला अटॅच केल्यानंतर तो एका फ्रिक्शनलेस सरफेसवर आपण ठेवणार आहे. आणि तो फ्रिक्शनलेस सरफेस हा आपण कुठं असं कन्सिडर करणार आहे? हा जो आहे आपला बॉटमचा, हा जो आहे तो फ्रिक्शनलेस सरफेस आहे, ज्याच्यावर हा जो ब्लॉक आहे टू आणि फ्रो मोशन करणार आहे. कधी? जेव्हा आपण फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजेच जर आपण बघितलं, समजा आपण याला आपण मीन पोझिशन असं म्हटलं, समजा इथून इथं आपण ही जी मीन पोझिशन मांडली, या मीन पोझिशनच्या बाबतीत जेव्हा आपण फोर्स लावणार आहे, फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट कुठं होते आणि डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मध्ये जे काय रिलेशन आहे ते आपण इथं बघणार आहोत. बघा, तर याच्यामध्ये आपण समजा पार्टिकलला आपण डिस्प्लेस केलं. आता डिस्प्लेस केल्यानंतर हा जो आहे, हा जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक कुठं जाईल? या पॉइंटला जाईल. म्हणजेच या ब्लॉकचं इलॉंगेशन इथून इथपर्यंत जी झाली ती काय झाली? डिस्प्लेसमेंट झाली. पण जो या स्प्रिंगला ताणल्यानंतर जो फोर्स लागणार आहे तो कुठं लागणार आहे? आत लागणार आहे. म्हणजेच हा जर स्प्रिंगची या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट राईटला झाली तर फोर्स कुठं लागतो? लेफ्टला लागतो. म्हणजे आपण काय लिहू शकतो? तर स्प्रिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू निगेटिव्ह ऑफ दॅट डिस्प्लेसमेंट लिहू शकतो. म्हणजे स्प्रिंग आणि जो फोर्स आहे तो एकमेकाच्या अपोजिट आहे. मग इथं जो स्प्रिंग कॉन्स्टंट जो आपण घेणार आहे तो आपण के घेणार आहे. जो स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे म्हणजेच एफ एस इज इक्वल टू, आपल्याला इक्वेशन काय आलं? मायनस के एक्स आलं. आता लावलेला जो फोर्स आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, जो फोर्स असतो तो काय असतं? मास इंटू ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय आलं आपल्याला? मायनस के एक्स. आणि हे जे ऍक्सलरेशन आहे, ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. मी इथे लिहितोय ऍक्सलरेशन काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजेच टीव्ही अपॉन काय आलं? dt आलं. आणि पण इथं जर व्ही आपण लक्षात घेतला, हा जो व्ही आहे ऍक्च्युली व्ही म्हणजेच काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असतं? dx अपॉन dt असतं. dx अपॉन dt असतं. ही जर व्ही ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली म्हणजे ऍक्सलरेशन आपल्याला डी dt, आणि ही जी व्ही ची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया, ही जी व्ही ची व्हॅल्यू आहे ती काय आली? dx अपॉन dt. म्हणजेच d इंटू डी काय आला? डी स्क्वेअर, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डिस्प्लेसमेंट, आणि dt इंटू dt काय आलं? dt स्क्वेअर. मग आपण इथं ही व्हॅल्यू पुट करू ऍक्सलरेशनची, m d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस kx. आणि जर आपण हा जो मायनस हा m मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होईल आणि आपल्याला एक डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. आता हे डिफरन्शियल इक्वेशन कशा पद्धतीने मिळेल हे आपण इथं उजव्या साईडला बघूया. ओके, तर इथं उजव्या साईडला बघत असताना आपण इथं एक कंपार्टमेंट करू. हा, ठीक. ओके, तर आता आपण हे इक्वेशन आपण रिअरेंज करू. काय मिळालेलं आहे आपल्याला इक्वेशन? तर हे मल्टिप्लाय m तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. म्हणजेच d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस kx बाय काय आलं? m आलं. आणि हा जो पार्ट आला आपल्याला, कुठला पार्ट आला बघा? तर हा k बाय m च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे? ओमेगा स्क्वेअर, म्हणजे d2x अपॉन
dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के बाय एम साठी आपण काय पुट करूया तर ओमेगा स्क्वेअर ही व्हॅल्यू पुट करूया ओमेगा स्क्वेअर एक्स आणि हे जर आपण लेफ्टला घेतलं तर आपल्याला इक्वेशन आलं d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम आहे आणि हे जे आलेलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम आहे याला आपण ब्रॅकेट घालू आणि आपण याचा उपयोग पुढे करूया बघा ज्याप्रमाणे आपण हे आता डिफरन्शियल इक्वेशन d2x अपॉन dt स्क्वेअर म्हणजेच ऍक्सलरेशन बरोबर आपण काय लिहू शकणार आहे ऍक्सलरेशन बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स लिहू शकणार आहे म्हणजेच a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स हेच आपलं इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं हे पार्टिकल काय करत आहे सिंपल हार्मोनिक मोशन करत आहे आणि इथं आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू काय मिळाली होती तर ओमेगा इज इक्वल टू इथं आपल्याला ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय मिळाला होता के बाय एम या कन्सेप्ट मध्ये एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन जेव्हा होत असते तेव्हा ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय असतं ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट मध्ये निगेटिव्ह रिलेशन असतं म्हणजेच लेफ्टला ऍक्सलरेशन असेल तर राईटला डिस्प्लेसमेंट झालेली असते हे आपल्यावरनं दिसून येते आता जेव्हा स्प्रिंग मास ऑसिलेटरचा आपण ती पार्टिकल काय होणार आहे टू आणि फ्रो मोशन होणार आहे तेव्हा आपल्याला त्याचा टाइम पिरियड काढता येईल म्हणजे जेव्हा मेन पोझिशन पासून पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन कडे गेलेला असणार आहे परत रिटर्न फिरून त्या मेन पोझिशन पर्यंत आलेला असणार आहे आणि परत तो एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जाऊन तो मेन पोझिशन पर्यंत जाऊन आलेला असणार आहे म्हणजेच एक जो सेट ऑफ ऑसिलेशन झालेला असणार आहे त्याच्यासाठी लागलेला जो टाइम पिरियड आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो कोणत्या फॉर्म्युल्यानुसार तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी म्हणजेच टी बरोबर काय आलं 2 पाय अंडर रूट ऑफ काय आलेलं आपल्याला इक्वेशन के बाय एम आणि याच्या रेसिप्रोकल घेतला तर त्याचं काय मिळणार आहे फ्रिक्वेन्सी मिळणार आहे चला मग आता आपण याच्यामध्ये जर ओरिएंटेशन बघितलं म्हणजे ही जी स्प्रिंग आहे ती आपण हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे आणि त्याला ब्लॉक अटॅच केलेला आहे किंवा जर आपण स्प्रिंग उभी ठेवली तर तेव्हा हे त्याच्यावर इंडिपेंडंट असेल म्हणजे ओरिएंटेशन हा त्याचा इंडिपेंडंट असेल प्रत्येक वेळी आपल्याला जेव्हा आपण स्प्रिंग कोणत्याही इन्क्लिनेशन घेणार आहे म्हणजे असं हॉरिझॉन्टल ठेवलेलं आहे स्प्रिंगला किंवा आपण जर व्हर्टिकल ठेवलं ते आपण पुढल्या स्लाइड मध्ये बघू इथं आपल्याला दिसेल तर इथं स्प्रिंग जेव्हा आपण बघा एका पुलीवरनं आपण ओरिएंटेशन करतो तेव्हा काय येणार आहे हे सुद्धा आपण आता बघायचं म्हणजे मला आता अगोदर काय सांगायचं होतं जर समजा तुमची एक स्प्रिंग पहिल्यांदा आता आपण जे रिलेशन फाइंड आउट केलं ते हॉरिझॉन्टल स्प्रिंग मास ऑसिलेटर साठी बघितलं ते सेम असणार आहे म्हणजे कुणासारखं असणार आहे तर आपण समजा ह्याच्याऐवजी आपण काय घेतला एक व्हर्टिकल रिजिड सपोर्ट घेतला आणि त्याला स्प्रिंग अटॅच केली आणि जर आपण याला ऑसिलेशन दिलं तरी सुद्धा सेम असणार आहे किंवा आपण याला एक इन्क्लाइंड प्लेनवर जर आपण काय केलं एक इन्क्लिनेशन थीटानं आपण काय केलं स्प्रिंगला ब्लॉक अटॅच केला आणि त्याला जर ऑसिलेट केलं तरी सुद्धा हे सेम असणार आहे म्हणजे त्याच्या ओरिएंटेशनवर इंडिपेंडंट असणार आहे फॉर्म्युला आपल्याला सेमच येणार आहे ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के बाय एम आणि हाच काय असतो 2 पाय बाय टी ओके तर आता आपण याच्यामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी काय असते ते आपल्याला माहित आहे ई इज इक्वल टू टोटल एनर्जी आहे ती काय असते पोटेन्शियल एनर्जी प्लस काय असते कायनेटिक एनर्जी आणि ही जी पोटेन्शियल एनर्जी असते ती आपल्याला हाफ ऑफ कशामध्ये मिळते के एक्स स्क्वेअर आणि कायनेटिक एनर्जी कशामध्ये मिळते आपल्याला हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर याचा उपयोग करून आपण ज्या नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याचा आपण टाइम पिरियड फाइंड आउट करणार आहोत चला तर मग आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊ आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये जाण्या अगोदर इथं आपण स्प्रिंग्स आर इन सिरीज आणि स्प्रिंग आर इन पॅरल हे आपण फाइंड आउट करू जेव्हा स्प्रिंग सिरीज मध्ये असतात म्हणजेच मी इथं आता हेडिंग देतोय स्प्रिंग्स आर इन सिरीज स्प्रिंग्स आर इन सिरीज आता स्प्रिंग्स आर इन सिरीज हे कसं फाइंड आउट करायचं हे पहिल्यांदा आपण बघूया आणि नंतर आपण पॅरलला जाऊ जेव्हा आपण एखादा रिजिड सपोर्ट घेणार आहे
या रिजिड सपोर्टला, एक मिनिट, या रिजिड सपोर्टला जेव्हा आपण पहिली एक स्प्रिंग अटॅच केली त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आपण काय म्हणला K1, दुसरी स्प्रिंग अटॅच केली त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय म्हणला K2, ह्याची ही आहे ती नॅचरल लेंथ आहे. या नॅचरल लेंथला जेव्हा आपण एक्सटेंड करणार आहे, म्हणजे समजा आपण इथून इथपर्यंत काय केली, डिस्प्लेसमेंट x केली, तेव्हा पहिल्या स्प्रिंग मध्ये इलॉंगेशन होणार आपण काय म्हणलं x1 आणि दुसऱ्या स्प्रिंग मध्ये होणारं इलॉंगेशन काय म्हणलं x2. ऍक्च्युअली लक्ष द्या, तर पहिल्या स्प्रिंगची नॅचरल लेंथ काय तर L असणार आहे, इलॉंगेशन केल्यानंतरच जे एक्सटेन्शन असणार आहे ते आपण x1 म्हणणार आहे, म्हणजे लहान असणार इलॉंगेशन. आणि याच्यामध्ये दुसऱ्या स्प्रिंग मध्ये पण जेव्हा आपण इलॉंगेट करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये झालेलं इलॉंगेशन काय असणार आहे x2, आणि ही टोटल काय असणार आहे x असणार. मग आपण काय लिहू शकतो, तर x इज इक्वल टू x1 प्लस काय लिहू शकतो, x2 लिहू शकतो. पण आपल्याला माहित काय आहे, fs इज इक्वल टू मायनस kx. मग आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काय मिळेल, x बरोबर मायनस fs अपॉन k मिळेल, मायनस fs अपॉन काय मिळेल k. पण जेव्हा स्प्रिंग सिरीज मध्ये त्याला आपण बॉटम साईडला जो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो सिरीज मधला ks न रिप्रेझेंट करू. मग आपण x1 साठी काय लिहू शकणार आहे, तर मायनस f फोर्स तर सेमच असणार आहे, म्हणजेच मायनस fs, आणि जो स्प्रिंग कॉन्स्टंट झाला तो काय झाला k1 झाला, प्लस आता x2 साठी काय लिहूया, तर जो फोर्स आहे तो दोन्ही स्प्रिंग साठी सेम आहे, म्हणजेच काय आला मायनस fs अपॉन जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो k2. मायनस fs बोथ साइडचं काय होईल, कॅन्सल होईल, आणि जे जनरल इक्वेशन मिळालं आपल्याला 1 अपॉन ks इज इक्वल टू 1 अपॉन k1 प्लस 1 अपॉन k2. हे कधी मिळालं, जेव्हा स्प्रिंग आपल्या कशा आहेत सिरीज मध्ये, म्हणजे इक्विव्हॅलंट जो स्प्रिंग कॉन्स्टंट सिरीज मधला असेल हे जर आपण रिअरेंज केलं तर मल्टिप्लाय करून आणि इनव्हर्स करून k1 k2 अपॉन काय मिळेल आपल्याला k1 प्लस k2. हे आपल्याला इक्वेशन कधी मिळेल, जेव्हा स्प्रिंग आपल्या कशा आहेत, तर जेव्हा आपल्या स्प्रिंग सिरीज मध्ये आहेत तेव्हा आपल्याला हे आपल्याला पॉइंट मिळून जाईल. आता जसं सिरीज मध्ये असलेल्या इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट ks इज इक्वल टू k1 k2 अपॉन k1 प्लस k2 मिळाला, त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहे, जेव्हा स्प्रिंग्स पॅरलल मध्ये असतात तेव्हा काय होणार आहे हे आपण बघूया. तर springs are in parallel. Springs are in parallel. आता जेव्हा स्प्रिंग पॅरलल मध्ये असतात तेव्हा आपल्याला समजा आपण काय घेतला, एक रिजिड सपोर्ट घेतला. या रिजिड सपोर्टला पहिली जी स्प्रिंग आहे त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय म्हणला k1, दुसरी जी स्प्रिंग आहे त्याला त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय म्हणला k2. आता हे जर आपण अटॅच केलं कशासाठी, तर एका ब्लॉकला आपण अटॅच केलं आणि त्याचा मास काय आहे m. या स्प्रिंग पॅरलल मध्ये आहे हे कसं ओळखायचं, तर एक स्प्रिंग कट केली आणि जर ऑसिलेशन दिलं, तर जर ऑसिलेशन होत असेल तर ती स्प्रिंग कशी आहे ओळखायचं, पॅरलल मध्ये ओळखायचं. पण समजा यातली एक स्प्रिंग कट केली आणि जर ऑसिलेशन होत नसेल, जर आपण सिरीज मध्ये व्यवस्थित बघितलं मागच्या स्लाइड मध्ये, समजा इथून कट केलं तर याला ऑसिलेशन मिळणार आहेत का या ब्लॉकला, नाही. म्हणजेच हे कसे आहे सिरीज मध्ये. आणि पॅरलल मध्ये कसं ओळखायचं, जेव्हा त्यातील आपण एक स्प्रिंग कट केली असेल आणि जर ऑसिलेशन मिळत असेल तर ती स्प्रिंग कशी आहे पॅरलल मध्ये. आता समजा आपण ही मांडली मीन पोझिशन, याला काय घेतलं आपण, ब्लॉकला खाली घेतलं एक्स्ट्रीम पोझिशन आणि सोडून दिलं, तर ती ऑसिलेट होणार आहे. आणि ऑसिलेट होत असताना आपल्याला काय काढायचं, त्याचा इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग जर लक्षात घ्या आपण याला खाली डाऊनला ओढलं, आता डाऊनला ओढल्यानंतर ह्याच्यात जी डिस्प्लेसमेंट x होत असेल तीच याच्यात होणार आहे आणि तीच ह्याच्यात होणार आहे. मग आता इथं डिस्प्लेसमेंट सेम आहे पण लागणारा फोर्स काय झाला आहे, दोघांना म्हणजे दोघांच्या मध्ये काय असणार आहे, दोघांच्या
याचं जे वेट असणार आहे हे इलॉंगेशन कशामध्ये होणार आहे, इलॉंगेशन म्हणण्यापेक्षा याचं जे वेट होणार आहे हे डिवाइड कोणाकोणाला फोर्स असणार आहे, तर के पहिल्या स्प्रिंगसाठी लागलेला फोर्स आणि दुसऱ्या स्प्रिंगसाठी लागलेला फोर्स यांना काय होणार आहे, तो इक्वली डिवाइड होणार आहे. म्हणजेच एफ एस जो फोर्स लागणार आहे आपल्याला तो कशामधला, पॅरलल मधला, हा डिव्हाइड होणार आहे कोणत्या, पहिल्या स्प्रिंगसाठी आणि दुसऱ्या स्प्रिंगसाठी. मग आपल्याला फॉर्म्युला माहितच आहे, मग अशा आपण डिराईव्ह केला, एफ एस इज इक्वल टू मायनस के एक्स. ही व्हॅल्यू आपण इथं टाकू मायनस के, पण हा कोणता आहे, पॅरल मधला, आणि डिस्प्लेसमेंट झालेली काय असणार आहे तुमची एक्स. ओके. आता जर पहिल्या स्प्रिंग साठी बघायला गेलं तर एफ एस वन इज इक्वल टू काय होणार आहे, मायनस के वन एक्स. मग इथं आपण लिहू मायनस के वन एक्स प्लस इथं एफ एस टू साठी काय होणार आहे, मायनस के टू एक्स. दोन्ही साईडचं मायनस एक्स कॅन्सल केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे केपी इज इक्वल टू के वन प्लस के टू. हे कधी मिळणार आहे, जेव्हा आपल्या स्प्रिंग कशा असणार आहेत, पॅरलल मध्ये, तेव्हा आपल्याला टाइम पिरियड आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला जो के इक्विव्हॅलंट आहे तो के वन प्लस के टू आपल्याला टाकावा लागेल. ओके. तर आपण स्प्रिंग्स आर इन सिरीज आणि स्प्रिंग्स आर इन पॅरलल हे आपण बघितलं. स्प्रिंग सिरीज मध्ये कशा ओळखायच्या, तर त्यातली एक स्प्रिंग किंवा पॅरलल मध्ये कसं ओळखायचं, कट केल्यानंतर, जसं की आपण स्पीड ब्रेकर किंवा आपण जो रेझिस्टन्स कशा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये बघतो त्याच्यामधला एक जर रेझिस्टन्स कट केला, जर सिरीज मध्ये असेल तर पुढे करंट जाणारच नाही. त्याच पद्धतीनं जर कशामध्ये, सिरीज मध्ये एक जर तुम्ही स्प्रिंग कट केला तर तो ऑसिलेटच होणार नाही. म्हणजे कट केल्यानंतर जर ऑसिलेट होत नसेल तर तो कसा आहे, सिरीज मध्ये. पण जर तुम्ही इकडं एक कट केला आणि जर ऑसिलेशन दिलं, जर ऑसिलेशन होत असतील तर ते कशामध्ये येते, पॅरलल मध्ये. आता आपण पुढची कन्सेप्ट बघूया. याच्यामध्ये आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, एक पुली दिलेली आहे आणि त्या पुलीला एक आपण वर अटॅच करून त्याच्यावरून एक स्प्रिंग सोडून एक ब्लॉक जर आपण जर थोडं डिस्प्लेस केलं आणि सोडलं तर आपल्याला टाइम पिरियड काढायचा. अशा आपल्यापाशी किती केसेस आहेत हे आपण बघू. हा 2-3 केसेस आहेत, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टाइम पिरियड आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके. तर ही जरा कन्सेप्ट नवीन आहे, याच्यामध्ये आपल्याला टोटल एनर्जीचा उपयोग करावा लागणार आहे. जर आपण समजा या स्प्रिंगला आपण काय केलं, डिस्प्लेस केलं. आता डिस्प्लेस केलं म्हणजे काय होणार आहे, हा रिजिड सपोर्ट तुमचा इथंच राहणार आणि ही जी स्प्रिंग, हा जो आपला कोण पुली होती, ती पुली आपली काय येणार आहे, खाली येणार. मग पुली खाली येत असताना त्याची ओरिजिनल पोझिशन इथं होती या पुलीची. पण जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट देणार आहे, म्हणजे या मासला आपण डिस्प्लेस करणार आहे, या मासला आपण या पॉइंट पासून जेव्हा आपण खाली घेणार आहे तेव्हा काय होतंय हे बघूया. ओके. तर बघू आपण काय काय होतंय. ओके. तर डायग्राम मी नवीनच काढून घेतो. हा जो आपला आहे सपोर्ट आहे आणि या सपोर्टला आपण एक स्प्रिंग अटॅच केलेली आहे. स्प्रिंग अटॅच करून ती पुलीला ऍडजस्ट केलेली आहे आणि इथं एक थ्रेडच्या साह्यानं ते आपण पुली ओव्हर केलेले आहे आणि इथं आपण मास. जेव्हा या मासला आपण स्लोली किंवा एक ठराविक डिस्प्लेसमेंट देऊ आणि सोडू तेव्हा आपल्याला काय काढायचं, टाइम पिरियड काढायचा. जर आपण जेव्हा याला आपण डिस्प्लेस केलं तर समजा हे मास आपलं एक्स एवढं डिस्प्लेस झालं. मास समजा आपण इथून जरा खाली दाखवू. हे मास समजा आपण मासला इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट काय दिली, एक्स दिली. जर मासला आपण डिस्प्लेसमेंट एक्स दिली तर स्प्रिंग मधलं पण इलॉंगेशन काय होणार आहे, एक्सच होणार आहे. कारण का बघा, ही जी पुली आहे तेवढी एक्स एवढी डिस्प्लेसमेंट खाली, म्हणजे सर्वसाधारणपणे समजा इथं आहे, इथं जी पुलीचं जी डिस्प्लेसमेंट होणार आहे इथं होणार आहे आणि हे मास काय येईल, इथं येईल, या पोझिशनला येईल.
आणि हा जो असणार आहे तो आपला रिजिड सपोर्ट. जे इलॉंगेशन जे झालेलं असणार आहे स्प्रिंग मध्ये, जर मास एक्स एवढं खाली येत असताना स्प्रिंग मध्ये पण एक्स एवढी डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपल्याला काय करावं लागतंय हे आपण इथं बघूया. ओके, तर ठीक आहे, टोटल एनर्जीचा वापर करावा लागणार आहे. आता टोटल एनर्जी ही काय असते? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचे ऍडिशन असते. मग पोटेन्शियल एनर्जी आपण कशाने दाखवतो? हाफ ऑफ काय दाखवतो? के एक्स स्क्वेअर. इलॉंगेशन स्प्रिंग मधलं काय झालेलं आहे? एक्स झालेलं आहे, त्यामुळे एक्स स्क्वेअर असली. आणि जी कायनेटिक एनर्जी असते ती काय असते आपली? हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर असते. जर आपण ही टोटल एनर्जी, आपल्याला माहित आहे थ्रू आउट सिस्टीम काय असते? कॉन्स्टंट असते. आणि कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेरी केलं तर आपल्याला 0 मिळणार आहे. म्हणजेच जर डिफरन्शिएट केलं आपण, डीई अपॉन डी टी इज इक्वल टू, हा आहे तसंच राहील, की एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आलं, पण एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय लिहिता येईल? dx अपॉन काय लिहिता येईल? dt लिहिता येईल. प्लस ही हाफ आणि मास कॉन्स्टंटच असतं, आणि ह्या व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 2v dv अपॉन काय आलं? dt. आता आपल्याला माहित आहे काय, तर एनर्जी चेंज होत नाही म्हणजे 0 झाली. या 2 ला हे 2 कॅन्सल झालं, उरलं काय? के एक्स. dx अपॉन dt ही काय असतं? व्हेलॉसिटी असतं, म्हणजेच v लिहिलं. प्लस हाफला 2 कॅन्सल झालं, उरलं काय? के व्ही. डीव्ही अपॉन डी टी काय असतं? तर हे असतं ऍक्सलरेशन, म्हणजेच काय आलं? ए. आता याच्यामधला आपण जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट कोणता आहे? आपल्याला इथं व्ही व्ही कॉमन दिसतो, सॉरी कॉन्स्टंट नाही कॉमन दिसतो, तो कॅन्सल झाला लेफ्ट साइडला 0 ला. मग आपल्याला इक्वेशन काय मिळालं? इथं काय तर चुकलेलं आहे, ते एम राहिलं, एम व्ही ए, आणि ह्यातला व्ही कॉमन काढून कॅन्सल झाला, म्हणजेच एम ए इज इक्वल टू काय आलं? मायनस के एक्स. इथं आपल्याला दिसून येतं ए बरोबर मायनस के बाय एम इंटू एक्स. म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन मिळालं. कोणतं मिळालं? ऍक्सलरेशन इज प्रपोर्शनल टू मायनस एक्स. आणि हा जो प्रपोर्शनल असतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तो आपल्याला माहित आहे काय असतो? ओमेगा स्क्वेअर असतो, आणि हा काय लिहितो आपण? के बाय एम. मग आता आपल्याला याचा टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काढू. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के बाय एम, आणि ओमेगाची व्हॅल्यू काय असते? 2 पाय बाय टी. आणि टाइम पिरियड काय मिळाला? 2 पाय अंडर रूट ऑफ एम बाय के, किंवा याचा रेसिप्रोकल घेतला तर फ्रिक्वेन्सी मिळाली 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ के बाय एम. हे आता आपल्याला वाटेल की मागाच्या सारखंच आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला जो वेगळे आपल्याला सेकंड केस भेटणार आहे त्याच्यामध्ये आपण बघू. काय करायचं आहे तर बेसिक टोटल एनर्जी इज अ सम ऑफ पोटेन्शियल अँड कायनेटिक. त्या टोटल एनर्जीचं डिफरन्शिएशन घ्या. टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं, आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला ऍक्सलरेशन हे निगेटिव्ह ऑफ दॅट डिस्प्लेसमेंट दाखवा, म्हणजे SHM होते असं दाखवा, आणि त्याला आपण कम्पेअर कशाबरोबर करा तर ओमेगा स्क्वेअर बरोबर हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कम्पेअर करून आपल्याला फाइंड आउट करायचं. या सेकंड केसमध्ये आपण बघू नेमकं काय होतंय ते. हा रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला आपण काय केलं? एक स्प्रिंग आणि एका साईडला थ्रेड अटॅच करून एक ऑसिलेशन दिलं. मग आता ऑसिलेशन दिल्यानंतर काय होणार आहे ह्याच्यामध्ये नेमकं बघूया. समजा या स्प्रिंगच्या साह्याने जे मास अटॅच केलं त्याला आपण खाली ओढलं. जर या मासचं डिस्प्लेसमेंट, समजा इथून आपण थ्रेड मास खाली ओढलं आणि हे इथपर्यंत आपण मास घेतलं, म्हणजे एक्स एवढं डिस्प्लेस केलं. मास किती डिस्प्लेस केलं? एक्स एवढं. जर मास एक्स एवढं खाली येत असेल, आता जेव्हा आपण हे ओढणार आहे तेव्हा इलॉंगेशन या स्प्रिंग मध्येच होणार आहे, ना की या स्ट्रिंग म्हणजे दोऱ्यामध्ये होणार आहे. जर हे एक्स एवढं खाली ओढलं तर लक्षात घ्या, ही जी स्प्रिंगची लांबी आहे, ही स्प्रिंगची लांबी काय होणार आहे? इकडच्या साईडनं तुमची एक्स वाढेल आणि ही इकडं पण एक्स वाढेल,
म्हणजेच जर लक्षात घेतलं तर हे एक्स असेल तर इलॉंगेशन स्प्रिंग मधलं किती असणार आहे? इलॉंगेशन आपल्या स्प्रिंग मधलं किती असणार आहे? तर हे x/2 असणार आहे. बघा बघू, इलॉंगेशन स्प्रिंग मधलं किती असणार आहे? x/2 असणार आहे. आता हे x/2 कसं येईल? लक्षात घ्या, इथून इनिशियली ही पुली होती, इथून इथपर्यंत काय असेल? हे x, आणि इथून इथपर्यंत काय असेल? हे x असेल. मग टोटल जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे, टोटल इलॉंगेशन ही जेव्हा खाली येणार आहे तेव्हा काय होणार आहे? इथपर्यंत पुली आली, इथून इथपर्यंत जे डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजेच मास तुमचा इथं होतं इनिशियली, हे खाली आलं मास, इथून इथपर्यंत मास मध्ये जी डिस्प्लेसमेंट झालेली एक्स आहे, तर याच्यामध्ये इलॉंगेशन स्प्रिंग मध्ये किती होईल? तर बघितलं तर इथलं एक्स आणि इथलं एक्स असं किती होईल? 2x होईल. म्हणजेच जर आपण टोटल एनर्जी काढायला गेलो, हाफ ऑफ के, एक्सच्या ठिकाणी काय टाकणार आहे आपण? 2x² प्लस कायनेटिक एनर्जी आपली काय असणार आहे? हाफ ऑफ mv². हे सॉल्व्ह करू. हाफ ऑफ के, 2 चा स्क्वेअर काय झाला? 4x² आणि कायनेटिक एनर्जी काय आली आपली? हाफ ऑफ mv². ही काय आली आपली? टोटल एनर्जी आली. आता आता ही जी टोटल एनर्जी आहे, ह्या टोटल एनर्जीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला? dE/dt. पण एनर्जी थ्रू आउट सिस्टीम कॉन्स्टंट असते. इकडं जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू, हे 4/2 के, आता x² डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, 2x, आणि x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं? dx/dt आलं, प्लस हाफ, हे m कॉन्स्टंट ऍज इट इज, v² चं डेरिव्हेटिव्ह 2v, आणि काय आलं? dv/dt. याच्यामध्ये आपल्याला बघा dE/dt म्हणजेच एनर्जी चेंज होत नसते, त्याची व्हॅल्यू आली 0. हे 4/2 2 आलं इंटू के इंटू 2x. dx/dt काय असतं? व्हेलॉसिटी असतं. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट हे काय असतं? व्हेलॉसिटी. आणि रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी काय असतं? ऍक्सेलरेशन. प्लस हे 2 2 कॅन्सल झालं, एम व्ही, आणि हे काय आलं? ए. व्ही कॉन्स्टंट जर कॉमन काढला तर तो 0 ला कॅन्सल होईल, म्हणजे 0 इज इक्वल टू 2 टू जा काय आलं? 4kx प्लस एम ए, आणि इथं आपल्याला इक्वेशन आलं एम ए इज इक्वल टू -4kx. आता जेव्हा आपण ए बरोबर लिहिणार आहे तेव्हा -4k डिवाइड बाय एम इंटू एक्स, अशा पद्धतीनं ऍक्सलरेशन आपल्याला -4k डिवाइड बाय एम आलं. पण जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो तो ओमेगाचा स्क्वेअर असतो, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला? 4k डिवाइड बाय एम मिळालं. आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ओमेगा बरोबर 4k डिवाइड बाय एम, आणि टाइम पिरियड काय असतो? 2π/t. रिलेशन ओमेगा मधलं आणि टाइम पिरियड मधलं. मग ह्याच्यावरून आपल्याला टाइम पिरियड मिळाला t इज इक्वल टू 2π. t इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल? 2π अंडर रूट ऑफ m बाय काय मिळेल आपल्याला? 4k. अशा पद्धतीनं आपल्याला टाइम पिरियड कशाचा मिळाला? या 16 सेकंडचा मिळाला. मग फ्रिक्वेन्सी कशी काढू? n इज इक्वल टू 1/t. म्हणजेच इक्वेशन मिळाला n इज इक्वल टू 1/2π अंडर रूट ऑफ 4k डिवाइड बाय m. अशा पद्धतीनं आपल्याला हे रिलेशन फ्रिक्वेन्सीचं मिळालं. पुढं इथं काय होणार आहे? या स्प्रिंग कशा असणार आहेत या सिस्टीम मध्ये? हा स्प्रिंग बघा, इथून कट केलं तर हे पडणार आहे खाली, म्हणजे सिरीज आहे का पॅरलल? पॅरलल आहे. मग इथं आपल्याला काय मिळेल? तर के पॅरलल बरोबर काय मिळणार आहे? पॅरलल असताना आपला स्प्रिंग कॉन्स्टंट कसा असतो? k1 प्लस k2. आणि याचा वापर करून आपण इथं काय करणार आहे? टाइम पिरियड आपल्याला फाइंड आउट करणार आहे. अशा पद्धतीनं हे तुम्हाला होमवर्क साठी असेल विद्यार्थ्यांनो. तर आता इथं आपण थांबूया.